नमस्कार. परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का तुम्हाला? ओके. थँक यू. आपण बरेच वेळेला बघतो, की आपल्याला असं वाटतं, की आपण खूप थकलोय. खूप ना हल्ली दमायला होतंय. बऱ्याच वेळेला म्हणजे मी जेव्हा अनेक लोकांशी बोलते, त्यावेळेला असं वाटतं, की मला ना रात्री खूप उशीर होतो. जागरण होतं, सकाळी मला उठायला जमत नाही, मला खूप थकायला होतं. अशी काहींची तक्रार असते. काही जणं म्हणतात, की मला दिवसभर खूप काम असतं त्यामुळे थकायला होतं. काही ॲथलीट आहेत, काही स्पोर्ट्सचे लोकं आहेत. म्हणजे असे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोकं असतात, ज्यांना अशी एक ठराविक वेळेनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला किंवा असं एक अशी थकल्याची भावना निर्माण होते. म्हणजे वेगवेगळ्या प्रोफेशनमधले लोकं असतात. म्हणजे काय म्हणतात गिर्यारोहण करणारे म्हणजे वरती म्हणजे काही जणांचे ट्रॅव्हल एंड टुरिझमचा बिझनेस असेल, तर त्यांना खूप फिरायला लागतं. म्हणजे त्यांच्या कस्टमर बरोबर खूप फिरायला लागतं. काही जणं खूप जास्त कॉम्प्युटरवर काम करत असतात. तेव्हा त्यांना संध्याकाळी खूप जास्त विचार केल्यामुळे, मेंदूचा जास्त वापर केल्यामुळे म्हणजे मानसिक ताण असल्यामुळे सुद्धा असं वाटतं, की अ, खूप वेळ कॉम्प्युटरवर काम केल्यावर असं वाटतं, की मी आता खूप अ, थकले किंवा 10वी-12वीची मुलं दिवस क्लासेस आणि अभ्यास करत असतात. मग संध्याकाळी त्यांना असं वाटतं, की अरे मी खूप थकले. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रोफेशनचे लोकं असतात. त्यांना असं वाटतं, की मी खूप थकली आहे. म्हणजे संध्याकाळी अशी ती भावना येते, की मी खूप खूप थकली. तर मला जरा सांगा, की तुमच्यापैकी किती जणांना असं संध्याकाळी वाटतं, की मी खूप थकली आहे म्हणून? कशामुळे वंदना मॅडम तुम्हाला वाटतं थकल्यासारखं? खूप जास्त विचार करून? वंदना मॅडम मला जरा सांगा ना, कधी वाटतं तुम्हाला जास्त थकले असं? म्हणजे अं, खूप विचार केल्यावरती थकल्यासारखं वाटतं का? की खरोखरच खूप कष्टाचं काम असतं दिवसभर? म्हणजे हे फिलिंग कसं येतं? म्हणजे का वाटतं तुम्हाला? सुनीता राजन मॅडम तुम्हालाही नेहमी वाटतं की कशामुळे वाटतं? वंदना कामत ओके आफ्टर ओव्हर थिंकिंग. सुनीता मॅडम तुम्हाला वाटतंय डायबिटीसमुळे. तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं का की डायबिटीसमुळे थकायला होतं म्हणून? ओके. हे हे एक मिथ आहे. म्हणजे सगळेजण आमच्या घरातही हे सगळेजण बोलतात. डायबिटीज आहे ना म्हणून त्याला लवकर थकायला होतं. आपण आता ह्याच्यावरती घेऊया पुढे. आणखीन कोणाला असं वाटतं की आपण थकतोय म्हणून? जास्त घरकाम केलं तर मला थकायला झालंय, असं विचार कोणाच्या मनात येतात? ज्या दिवशी दुपारी पडायला मिळालं नाही, की संध्याकाळी थकायला होतं. ओके. आय डू फील स्लीपी, टायर्ड ड्यू टू ओव्हर थिंकिंग आय फील. ओके. अजून कोणाला अशा भावना आहेत, की मला संध्याकाळी थकायला होतं किंवा दिवस संपताना आपल्याला वाटतं स्ट्रेसमुळे कधी-कधी वाटतं. ओके. अजून अजून कोणी आहेत का, की ज्यांना असं वाटतं, की मी खूप थकतीये? म्हणजे असं फिलिंग येतं का, की मी खूप दमली ऑफिसमधून आल्यावर असं वाटतं, की खूप दमली खूप जास्त वेळ विचार केल्यावर असं वाटतं, की खूप दमली खूप पाहुणे येऊन गेले, की असं वाटतं, मी खूप दमली दुपारी झोपायला नाही मिळालं, की वाटतं, की खूप दमली खूप काम केलं दिवसभर तर असं वाटतं खूप दमली म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे पॅटर्न्स असतात आणि असे अनेक लोकं असतात, की ज्यांना असं ओके, ट्रेनच्या गर्दीतून प्रवास केल्यावर बसायला मिळालं नाही, की वाटतं खूप दमली ओके. असे आता बघा, मी जेव्हा तुम्हाला हा प्रश्न विचारला, त्यावेळेला तुमच्या सगळ्यांचं असं उत्तर नाही आलं, की मला थकल्यासारखं वाटतं. तुम्ही सगळ्यांनी कारणं पण सांगितली, की
ट्रेनच्या गर्दीतून गेल्यावर थकावायला वाटतं, स्ट्रेसमुळे थकायला वाटतं, डायबिटीसमुळे थकायला वाटतं, अं, किंवा ओव्हर थिंकिंगमुळे थकायला वाटतं, किंवा दुपारी झोपलं नाही म्हणून थकायला वाटतं, किंवा घरकाम केलं तर थकायला वाटतं, किंवा ओव्हर थिंकिंग केल्यामुळे थकायला वाटतं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला हा मी प्रश्न विचारला, की थकायला वाटतं का? तर तुम्ही हो किंवा नाही किंवा कधीतरी आणि कधीतरी नाही असं उत्तर नाही दिलं. तर तुम्ही त्याची कारणंही दिली. हे तुम्हाला लक्षात येतंय का? म्हणजे ही कारणं आपल्या डोक्यामध्ये फिक्स बसलेली असतील असं नाही वाटत तुम्हाला? की हे कंडिशनिंग आपण केलेलं आहे, की बाबा 4 वेळेला मी दुपारी झोपले नाही, तर मला असं वाटतं की मी आता थकतीये म्हणून. ह्याला अग्री करता तुम्ही की नाही? बघा सगळ्यांनी रिझनिंग दिलेलं आहे, की काय झाल्यावरती आपल्याला थकायला वाटतं. म्हणजे आपल्या प्रत्येकाला हे माहिती आहे, की हे झाल्यावरच मी थकते, हे झाल्यावरच मी थकते, हे झाल्यावरच मी थकते. म्हणजे प्रत्येकाने एक रिझनिंग असोसिएट केलेलं आहे, की मला हे झाल्यावर थकायला वाटतं. बरोबर? म्हणजे मी एक साधा प्रश्न तुम्हाला विचारला, की किती जणांना थकायला वाटतंय? तर उत्तर असं देऊ शकलो असतो, की मला असं वाटतं थकल्यासारखं किंवा मला कधी-कधी वाटतं थकल्यासारखं किंवा मला अ, कधीतरी वाटतं, कधीतरी नाही किंवा मला रोज वाटतं थकल्यासारखं. असं काहीतरी उत्तरं मूड गेला की एनर्जी ड्रेन. एनर्जी ड्रेन आउट म्हणजे काय मला माहिती नाही. म्हणजे याचं मीनिंग काय? एनर्जी ड्रेन आउट म्हणजेच थकायला होणं ना? व्हॉट डू यू मीन बाय एनर्जी? आपल्याला अशी दिसत नाही ना एनर्जी गेली असं. ओके, दमते. तर आजचं जे मी मेडिटेशन घेणार आहे, तर आपण नक्की थकणं म्हणजे काय? हे जरा थोडंसं आपण बघणार आहोत. आपण आपल्या शरीराशी कनेक्ट करत नाही आणि ह्याचा आपण आता खोलात जाऊन थोडासा विचार करणार आहोत, की मला थकायला होतं म्हणजे काय? आणि थकणं म्हणजे काय? तर हे जरा आपण थोडंसं जरा डिटेलमध्ये आजच्या मेडिटेशनमध्ये घेणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी डोळे बंद करायचे. डोळे बंद केल्यावरती डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत प्रत्येक अवयव हा शिथिल करायचा आहे.
तर आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आणि जाणारा प्रत्येक उच्छ्वास हा बघायचा आहे. आता आपण असं करणार आहोत, की आता मे बी काही जण थकलेले नसतील. पण ज्यावेळेला तुम्ही थकलेले असता, त्यावेळेला बरोबर काय होतं, की थकणं म्हणजे काय? तर आपली जी शरीराची ताकद असते किंवा शारीरिक श्रम करण्याची जी आपली ताकद असते, ती हळू आपली कमी व्हायला लागते. आणि मग ती कमी झाल्यावरती आपण हळू स्वतःला म्हणजे मनाने सुद्धा आपण निराश व्हायला लागतो. मनाने आपण ताण घ्यायला लागतो आणि मग मनाने आपण आपल्याला असं वाटायला लागतं, की अ, या आपण आता काहीच करू शकत नाही किंवा स्वतःला आपण कमी लेखायला सुरुवात करतो. ओके. त्यामुळे ज्यावेळेला आपण थकलेलो असू, त्यावेळेला काय मेडिटेशन करायचं ते आता आपण घेऊया. डोळे बंद केल्यावरती आता संपूर्ण शरीराचं स्कॅनिंग करायचं आहे आणि स्कॅनिंग करून आपल्या शरीरामध्ये कुठे आता थकवा जाणवतोय हे जरा शोधायचं आहे. आता हे कसं शोधणार? तर आपण पायांपासून सुरुवात करूया. माझे पाय दुखतायत का? मी थकलीये म्हणजे काय होतंय नक्की? माझे पाय दुखतायत का? पायांकडे बघा. पायांना विचारा तुम्ही थकलायत का? आपल्याला तिथे ताण जाणवतोय का? आपल्याला तिथे वेदना होतायत का? पाय दुखतायत का? दुखतायत तर नक्की कुठे दुखतायत? पावलं दुखतायत का? टाचा दुखतायत का? बोटं दुखतायत का? तळवे दुखतायत का? घोटा दुखतायत का? पोटऱ्या दुखतायत का? गुडघे दुखतायत का? मांड्या दुखतायत का? किंवा पायाचे खोबणीचे जॉइंट्स दुखतायत का? नक्की पाय दुखतायत म्हणजे पूर्ण पायाचं स्कॅनिंग करायचं आहे आणि बघायचं आहे, की नक्की काय होतंय? कुठे आहे? नुसतं दुखणं नव्हे, तर काय भावना आहे थकण्याची? मग इतकी वर्ष तू आता चालत आहेस, तर थकायला झालंय का? असं पायाला विचार. तू पूर्ण आहेस का? असं पायाला विचार. आणि जो भाग तुमचा दुखत आहे, तो भाग असा खेचायचा आहे आतमध्ये आणि सोडून द्यायचा आहे. म्हणजे ताण द्यायचा आणि एकदम रिलॅक्स करायचा आहे. म्हणजे आता समजा बोटं दुखतायत, तर बोटं एकदम अशी गच्च ताणायची आणि एकदम सोडून द्यायची. पायाचं पाऊल दुखत असेल, तर पाऊल असं घट्ट आता करून बघा मी सांगते ते. घट्ट ताणायचं आणि मग सोडून द्यायचं. म्हणजे आतमध्ये खेचायचं, ताणायचं आणि मग सोडून द्यायचं, रिलॅक्स करायचं. असा जो भाग पायाला करू शकता, पावलाला करू शकता, बोटानं करू शकता, गुडघ्यानं करू शकता, हे आता करून बघा. तो भाग आतमध्ये खेचायचा आणि एकदम सोडून द्यायचा. आणि आपल्या पायांशी बोलायचं आहे, की नक्की कुठे दुखतंय हे शोधून काढायचं आहे. मग तुम्ही पूर्ण आहात का? इतकी वर्ष तुम्ही चालताय, इतकी वर्ष
कुरकुरता चालू आहे. तर आता थकायला झालंय म्हणजे काय होतंय? पायांमध्ये काही होतंय का? शोधा. आता पायातला कुठला भाग नक्की दुखतोय हे जर लक्षात आलं, तर तिकडे एक श्वास घ्यायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे. आणि ती वेदना, ते दुःख, तो त्रास, तो थकवा हळू विलीन होत आहे ब्रह्मांडामध्ये. हळू वेदनातून आपण मुक्त होत आहोत. हळू सगळं संपूर्ण ताण आणि थकवा नष्ट होत आहे. असं बघायचं आहे. असं लक्षात येईल आपल्याला. मग विचारायचं आहे, की तू पूर्ण आहे का? पायाला सांगायचंय, की रिलॅक्स हो, आराम कर आणि पूर्णता प्राप्त कर. आपलं मन आपल्याला सांगत असतं, की मी खूप थकलो. त्यामुळे पूर्ण शरीराचं स्कॅनिंग करून थकलोय म्हणजे काय? कुठे शरीराचं कुठले अवयव थकलेत? अतिश्रम झाल्यावरती आपल्याला उगाचच मनाला वाटत असतं, की आपण एनर्जी ड्रेन झाली. मगाशी ज्या मॅडम म्हणाल्या, एनर्जी ड्रेन झाली म्हणजे नक्की काय झालंय? मानसिक शांती नाहीशी झालीये, की शरीरामध्ये कुठे दुःख आहे हे शोधून काढायचं. जसं आता आपण पायाचं केलं, तसं इतर अवयवांचंही करायचं आहे. माझी पाठ दुखतेय का? कंबर दुखतेय का? छाती दुखतेय का? आणि मग आपल्याला जर काही दुखत असेल, तर मगाशी जसं आपण ध्यानात म्हटलं तसं तो अवयव ताणायचा आहे, सोडून द्यायचा आहे. ताणायचा आहे, रिलॅक्स करायचा आहे. ताणायचा आहे आणि शिथिल करायचा आहे. आणि मग त्या अवयवाला प्रश्न विचारायचा आहे, की आपण एवढे दिवस श्वासोश्वास करतोय, आपण थकलोय का? एवढे दिवस अविरतपणे तू काम करतोय, तू थकलायस का? आराम कर, विश्रांती घे.
तू पूर्णत्वाला पोचला आहे का? आराम कर, विश्रांती घे. असं आपण त्या अवयवाला, जो अवयव आपल्याला वाटतोय की थकलाय, त्याला असं आपण म्हणायचं. तसंच आपलं हाताचं स्कॅनिंग करायचंय. हात दुखतायत का? बोट दुखतायत का? पंजे दुखतायत का? मनगट दुखतायत का? कोपरं दुखतायत का? दंड दुखतायत का? खांदे दुखतायत का? म्हणजे हाताचा कुठला भाग नक्की दुखतोय? स्कॅनिंग करायचं आहे. खांदे दुखत असतील, हातांना उगाचच ताण असेल, जडत्व आलं असेल, काय होतंय ते शोधायचं. आणि मग आपल्या हातांशी संवाद साधायचा आहे, की तुम्ही थकला आहात का? मग आता ते हात आपले असे घट्ट करून सोडून द्या. हाताची मूठ करून सोडून द्या. खांदे असे घट्ट करून सोडून द्या. हात एकदम आतमध्ये आवळून सोडून द्या. आणि मग हातांशी बोलायचं आहे, की तुम्ही थकला आहात का? आपल्याला जिथे त्रास झाला असेल तिथे श्वास घ्यायचा आहे आणि तिकडचं दुःख, तिकडची वेदना, तिकडचा थकवा सगळं निघून जात आहे, विलीन होत आहे, असं बघायचं आहे. आता आपलं बाकीचे अवयव बघायचे आहेत. म्हणजे माझे डोळे दुखतायत का? कान दुखतायत का? नाक दुखतायत का? जबडे दुखतायत का? दात दुखतायत का? कपाळ दुखतंय का? डोकं दुखतंय का? किंवा संपूर्ण डोक्याचा वरचा भाग दुखतोय का? म्हणजे काय होतंय? कुठे ताण आहे? कुठे दुखतंय? कधी-कधी भुवयांच्या वरती सुद्धा दुखतं. तर हे शोधून काढायचं आहे आणि त्या अवयवाशी बोलायचं आहे. आपल्या शरीरातल्या अगदी छोट्या अवयवांची दखल घ्यायची आहे. नाकाला विचारा, श्वासोश्वास इतकी वर्षे करतोय, थकलास का? कानाला विचारा, इतकी वर्ष वेगवेगळे आवाज ऐकून थकलास का? आणि आतमध्ये खेचायचं आणि सोडून द्यायचं. बघा, सगळ्यांना तणावमुक्त करायचं आहे. केवळ आपल्या मनाने आपण ठरवतो, काहीतरी आपण धारणा धरतो आणि मग आपल्याला सगळं शरीर थकल्याचा भास होतो. ॲक्चुअली काही अवयव जास्त दबावात असू शकतात, वेदनांमध्ये असू शकतात. ज्यावेळेला आपण असा आपल्या शरीराशी संवाद साधतो, प्रेमपूर्वक त्याला सांगायचं आहे, की रिलॅक्स हो, आराम कर, पूर्णता प्राप्त कर. आता आपण हळू-हळू वेदनामुक्त होत आहोत, तणावमुक्त होत आहोत. मग आपल्याला जाणवेल, की या अवयवांचा तणाव आणि थकवा
हळू-हळू, हळू-हळू नष्ट होत आहे. आणि मग या छोट्या-छोट्या अवयवांची ज्यावेळेला तुम्ही दखल घ्यायला लागाल, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल, की हळू आपण संपूर्णपणे रिलॅक्स होत चाललेलो आहोत. आपल्या सगळ्या शरीराच्या सगळ्या अवयवांना धन्यवाद द्यायचा आहे. आपल्या शरीराचे धन्यवाद, स्वतःचे धन्यवाद, स्वतःला धन्यवाद, ब्रह्मांडाला धन्यवाद. तर परत आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. परत आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं. परत आपण जिथे बसलेलो आहोत, तिथे लक्ष द्यायचं आहे. खोलीतील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. खोलीच्या बाहेरील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या स्वतःचे आभार, आपल्या शरीराचे आभार, ब्रह्मांडाचे आभार आणि त्या वैश्विक ऊर्जेचे आभार. आपल्या दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती घासायचे आहेत आणि आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहेत आणि ज्यावेळेला तुम्ही रेडी असाल, त्यावेळेला डोळे उघडायचे आहेत. आपल्याला सगळ्यांना कळलं का कसं करायचंय ते? जेव्हा आपण म्हणतो की मी थकली आहे, त्यावेळेला ॲक्चुअली मी थकले म्हणजे काय? तर एखादा अवयव दुखत असतो किंवा एखादा अवयव थकल्यासारखा वाटत असतो. त्यामुळे आपण आपल्या शरीराशी कनेक्ट व्हायचं आहे आणि शोधून काढायचं आहे, की कुठल्या अवयवाचा आपल्याला तणाव आहे. आणि मग असं हळू प्रत्येक अगदी लहान-सहान अवयव सुद्धा असेल तर त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. हे खूप इफेक्टिव्ह आहे आणि हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत करतं. "थकले रे नंदलाल." येस. डोळ्यांसाठी डोळे बंद करायचे. अर्थात आता तुम्हाला काही प्रॉब्लेम असता कामा नये. म्हणजे नुसते थकलेले आहेत तर डोळे बंद करायचे आणि सोडून द्यायचे. बघा किती छान वाटतं. किंवा असे डोळे असे हात घासून सुद्धा असं तुम्ही जो डोळ्यावर ठेवलं ना, ते थकलेले डोळे असं करून मग तुम्ही डोळ्यांशी बोलू शकता. म्हणजे असं हात एकमेकांवरती ऊर्जा निर्माण करायची. डोळ्यावर ठेवायचं. डोळे एकदम शांत होतात. म्हणजे बाकीच्यांना जसं आपण हे करतो ना, तसं डोळ्यांना असं करून पण करतो आपण. काही-काही लोकांना जास्त दुखू शकतं. त्यामुळे असं ठेवून मग तुम्ही डोळ्यांशी संवाद साधू शकता, की किती छान वाटतंय, किती गार वाटतंय. सगळी उष्णता निघून गेलेली आहे. गारवा येत आहे. जो तणाव येत आहे. असं करून तुम्ही डोळ्यांशी बोलू शकता. डोळ्यांवरती अ, हे करून ते जास्त छान तुम्ही कनेक्ट होऊ शकता डोळ्यांवरती जेव्हा असं बघाल त्यावेळेला. नाक सोडून सगळे अवयव दुखतात. का
कान, नाक सोडून सगळे सांधे दुखतात. सांधे सगळ्या जॉइंट्स वरती आहे ना थोडं सकाळी एक्सरसाइज जर केलात, म्हणजे एक्सरसाइज म्हणजे अगदी खूप हेवी एक्सरसाइज नाही. म्हणजे आपली ही बोटं सुद्धा म्हणजे ही अशी करायची आणि पूर्णपणे रिलॅक्स झालेलं आहे. म्हणजे त्यावेळेला तुम्ही त्या जॉइंट्सशी बोलायचं. म्हणजे तुमचं समजा हा एक जॉइंट झाला. तर हे करत असताना नुसतं आपण मेकॅनिकल गाणी ऐकत एक्सरसाइज करणं किंवा काहीतरी हे करत एक्सरसाइज करण्यापेक्षा आत्ता जसं आपण डोळे बंद करून केलं, तसं तुम्ही असं करून या जॉइंटशी आणि मग इकडनं कारण बरेच वेळेला काय होतं तिकडे गॅस आपला जातो आणि मग तिथे हे होऊन त्याच्यामुळे सांधेदुखी म्हणजे तिकडे सगळीकडे तो अडकलेला असतो गॅस सगळ्या सांध्यांमध्ये. म्हणून सकाळी योगासनांमध्ये अ, पहिले गॅस रिलीज करायचं काम केलं जातं. म्हणजे वेगवेगळे अवयव जे असतात, अवयव नाही, वेगवेगळे जी आसनं आहेत, ती अशा प्रकारे डिझाइन केलेली की तुमच्या सगळे जॉइंट्स मधले गॅस निघून जातात. पण आपण जर योगासनं करत नसू, तर सकाळी आपल्याला उठल्यावरती आपले खांदे लॉक झालेले असतात. त्यामुळे बरेचसे बघा सकाळी सगळे जे नाडी शुद्धी वगैरे असे जे आसनं असतात, ते सगळे खांदे आणि हे सगळे अनलॉक करायला म्हणजे हठयोगामध्ये तर तुमच्या फक्त स्पायनल कॉर्डवरती काम केलं जातं. स्पायनल कॉर्ड जसं वय वाढतं तसा तो छोटा होत जातो. म्हणून बघा पूर्वीच्या काळी लोकं अशी बेंड व्हायची किंवा हाईट छोटी झाल्यासारखी वाटायची. स्पायनल कॉर्ड आपला कंप्रेस छोटा नाही होत, कंप्रेस होत जातो. त्यामुळे तुमचे जर सांधे दुखत असतील, तर हळू करा. सगळं काही एकदम करण्याची गरज नाही. पण हे आहे, त्याच्यानंतर हे म्हणजे हे तुम्ही करत पण असाल एखाद वेळेस. पण आता त्याच्यामध्ये मी सजेशन असेल ते करत असताना तो जॉइंट मनातून तिकडे कनेक्ट व्हायचंय. त्या जॉइंटमधून गॅस निघून गेलेला आहे. त्याचा प्रॉब्लेम निघून गेलेला आहे, दुःख निघून गेलेलं आहे आणि जो काही माझा प्रॉब्लेम आहे तो निघून गेलेला आहे. असं करून ते असं स्वयं सूचना देऊन तिकडे कनेक्ट तिथे आपण बघायचं आहे. म्हणजे जो जॉइंट करतोय तिथे. त्याच्यानंतर खांद्याचं जॉइंट आहे, तर खांदे असं करत असताना हळू करत असताना त्यावेळेला ते आदेश द्यायचे. म्हणजे परत आता इकडचे जॉइंट्स बघायचे आणि इकडच्या जॉइंट्समध्ये अडकलेला सगळा गॅस निघून गेलेला आहे. तिकडचं सगळं वंगण नीट झालेलं आहे. सगळं ऑइलिंग चांगलं झालेलं आहे आणि व्यवस्थितपणे ते आता काम करतंय. असं तुम्ही इमॅजिन करून थोडेसे जर एक्सरसाइज केलेत आणि एक्सरसाइज न करता एक्सरसाइज करतोय असं जरी इमॅजिन केलं तरी सुद्धा त्याचा उपयोग होतो. हे मी तुम्हाला सांगते. म्हणजे जर एखादी गोष्ट तुम्हाला एखादा त्रास होत असेल आणि अ, ते करता येत नसेल, तर ते म्हणजे उदाहरणार्थ आपण एक एक्सरसाइज करतोय, की खालती वाकायचं आणि आपलं डोकं गुडघ्यानं टेकवायचं. आपल्याला खालती पाय पण हात पण पोहोचत नाही. तर जिथपर्यंत होतं तिथपर्यंत बघायचं आणि नंतर मेंटली तो एक्सरसाइज करायचा, की आपण हात खालती टेकलेत, मी पूर्णपणे वाकून माझं डोकं टेकलंय, असं मेंटल एक्सरसाइज पण तुम्ही करू शकता. येस. आय थिंक हॅव्हिंग अ डायलॉग विथ आवर बॉडी इज द की. त्यामुळे म्हणून कनेक्ट होणं जे म्हणतात ना, की मेकॅनिकली एक्सरसाइज केला तर त्याचा फारसा उपयोग होत नाही. म्हणजे अ, कारण आपलं शरीर हे जास्त मनाशी निगडीत आहे. म्हणजे आपल्या विचारांशी निगडीत आहे. तसं त्याच्यामुळे आपण एक्सरसाइज करतो. जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करतोय. पण ते सिक्स पॅक होतायत, बाकीचं सगळं होतंय. परंतु जर आपला कनेक्ट नसेल, मेंटल कनेक्ट नसेल, म्हणजे मनाने आपण कनेक्ट नसू, तर त्याचा परत येडे माझ्या मागला होता. त्याच्यामुळे आपण छोटासा एक्सरसाइज, कमी एक्सरसाइज, अपूर्ण एक्सरसाइज, पण तो मनाने पूर्ण झाला हे जर केलं, सॉरी, तर त्याचा उपयोग आपल्याला जास्त होऊ शकतो. म्हणजे मनाशी संवाद शरीराशी संवाद साधणं हे महत्वाचं आहे. ओके. हे करून बघा. छान मजा येते. म्हणजे सगळं शरीर पूर्ण करण्याची गरज नाही. जेव्हा थकलेलं वाटतं त्यावेळेला स्कॅन करायचं आणि शोधायचं, मी थकले म्हणजे काय होतंय? माझे हात थकलेत, पाय थकलेत, डोकं दुखलंय, डोळे थकलेत. व्हॉट एक्झॅक्टली थकलंय म्हणजे काय? कारण आपलं मेंटली हे वाक्य असतं, मी थकतेय, मी थकते, मी थकले, मी थकले. आणि मग आपल्याला असं वाटतं, की पूर्ण शरीर थकलं. पण ॲक्चुअली पूर्ण शरीर थकलेलं नसतं. त्यामुळे हा एक एक्सरसाइज करून फाइंड आउट करा. ह्यानी खूप फरक पडायला लागतो. ओके. त्यामुळे आजचं सेशन आपण इथेच थांबवत आहोत. परत एकदा भेटूया उद्या 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय.